नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी आनंदाची आणि जल्लोषकारी बातमी घेऊन आलेलो आहे। शेतकऱ्यांना मिळणार 12,000 रुपये। आताची सर्वात मोठी अपडेट आहे, ही एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेले आहे शेतकरी बांधवांसाठी। डिटेल माहिती सांगणार आहे की कोणत्या योजनेअंतर्गत हे 12,000 रुपये मिळणार आहेत आणि जी योजना आहे ती त्या योजनेचं नाव काय आहे, त्या रिलेटेड काय अपडेट आहेत, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। तर तुम्ही पाहू शकता, शेतकऱ्यांना पीएम किसानचे 12,000 रुपये मिळणार। अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक संपन्न, म्हणजे अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, अशा प्रकारची हेडलाईन आहे। ही जी न्यूज आहे ती न्यूज 18 मराठीवरील ही न्यूज आहे। डिटेल आता सांगणार आहे त्या बैठकीमध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्या, तर काही जे अपडेट्स आहेत ते 12,000 रुपये रिलेटेड, ते सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी 2 बैठका देखील घेतल्या आहेत। म्हणजे अर्थमंत्र्यांनी 2 बैठका घेतलेल्या आहेत। सीतारामन यांनी शेतकरी संघटना, कृषी अर्थतज्ञ आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे। 1 फेब्रुवारी 2025 ला अर्थसंकल्प सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या आगामी अर्थसंकल्पाची तयारी देखील सुरू झाली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत 2 बैठका घेतल्या आहेत। सीतारामन यांनी शेतकरी संघटना, कृषी अर्थतज्ञ आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे। त्यांच्या आकांक्षा आणि अपेक्षासह सूचना आणि प्रस्तावांबद्दल माहिती जाणून घेतली त्यांनी। म्हणजे अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन यांनी 2 बैठका घेतलेल्या आहेत। त्यामध्ये जे महत्त्वाचे जे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत, अर्थतज्ञ आहेत, हे त्या बैठकीमध्ये होते। तर त्या रिलेटेड त्यांनी एक बैठक घेतलेली आहे। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। पूर्ण डिटेल माहिती बघू। दरम्यान या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या प्रदीर्घ बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे। 2 तास चाललेल्या बैठकीत अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित समस्या आणि आव्हानांवर विस्तृत चर्चा केली। कृषी क्षेत्राच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि याद्वारे शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो याबाबत चर्चा केली। त्यासाठी अर्थमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे। जे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चर्चा केलेली आहे, जे शेतकरी संघटना आहेत त्यांच्या प्रमुखांशी या रिलेटेड चर्चा केलेली आहे। डिटेल की शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित समस्या आणि आव्हानांवर विस्तृत चर्चा केलेली आहे त्यांनी। डिटेल बघू आता पुढे काय आहे। पीएम किसानचे पैसे दुप्पट होणार, म्हणजे पीएम किसान योजनेतून जे पैसे मिळतात 6,000 रुपये ते आता दुप्पट होणार, अशा प्रकारचं हेडलाईन आहे। भारत कृषक समाजाचे अध्यक्ष अजय वीर जाखड यांनी कृषी उत्पादकता अधिक महत्त्वाची बनवण्याबरोबरच शेतकऱ्यांची हित वाढवण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची गरज व्यक्त केली। दरम्यान अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा निधी डबल म्हणजे 12,000 होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे त्यातून शेतकऱ्यांना जे 6,000 मिळतात ते आता डबल म्हणजे 12,000 होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे व म्हणजे देखील व्यक्त केली जात आहे। हा निर्णय झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। शेतकरी संघटना आणि कृषी संघटनांच्या प्रमुख मागण्या काय, म्हणजे शेतकरी संघटनांच्या कृषी संघटना त्यांनी काय मागण्या केलेल्या आहेत। पीएम किसान सन्मान निधीची रक्कम दुप्पट करणे, पीएम किसान सन्मान निधीची रक्कम 6,000 रुपयावरून 12,000 रुपयापर्यंत वाढवण्याची मागणी केली जात आहे। लहान शेतकऱ्यांना देखील पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आणण्याची मागणी करण्यात आली असून त्या अंतर्गत छोट्या शेतकऱ्यांना 0 प्रीमियमवर पीक विमा काढण्याची सुविधा मिळावी अशी व्यवस्था करण्याची शिफारस करण्यात आली आहे। या बैठकीत कर आकारणीसाठी कर सुधारणांवर भर देण्यात आला असून त्या अंतर्गत सर्वप्रथम शेतीमध्ये वापरण्यात येणारी उपकरणे किंवा यंत्रे, खते किंवा बियाणे आणि औषधे यांना जीएसटी मधून सूट देण्याची मागणी अर्थमंत्र्यांसमोर ठेवण्यात आली आहे। या बैठकीत राष्ट्रीय कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षी 8 वर्षांसाठी 1,000 कोटी रुपयांचे उद्दिष्ट गुंतवणुकीचे धोरण आखण्यात यावे। हरभरा, सोयाबीन आणि मोहरी या विशेष पिकांवर लक्ष केंद्रित करावे आणि असा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे, जेणेकरून शेतकरी या विशेष पिकांसाठी अधिक पैसे मिळवू शकतात। ही पूर्णपणे त्यांच्या मागण्या आहेत, त्याही मी तुम्हाला सांगितलेल्या ज्या मागण्या आहेत शेतकरी संघटना आणि कृषी संघटनेच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत तेही, जे बैठक झाली त्या चर्चा झाली तेही तुम्हाला सांगितलेल्या आहेत। म्हणजे शेतकऱ्यांना जे पंतप्रधान किसान सन्मान निधीतून 6,000 मिळतात त्याची रक्कम डबल म्हणजे 12,000 करावी अशी मागणी केलेली आहे। डिटेल बातमी सांगितलेली आहे। एक आनंदाची बातमी आहे की 12,000 झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल हे पूर्ण डिटेल तुम्हाला सांगितलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय